आहे आपण या ठिकाणी दीपक आणि त्याचबरोबर भद्रराजाचं पूजन करीत आहोत. भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा संयुक्तरित्या आणि होत असलेले आपण हे 100 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दिंडीमध्ये पण बरेच मुलं सहभागी होणार. 7 वाजता ही दिंडी चालू होईल. ती दिंडी तिथून निघेल आणि ती दिंडी पोहोचेल आपल्या मोरया गोसावी नगरीमध्ये, जे जिथं आपण नाट्य आता नाट्य संमेलन. तेव्हा या सर्वांच्या उपस्थित सामान्य जनता के कल्याणकारी राज्य की स्थापना, जो आज भी आदर्श राज्य पद्धति कहलाई जाती है, प्रभु राम भगवान श्री विष्णु के सभी अवतारों में सर्वश्रेष्ठ है. शीघ्र कुपी ऋषि दुर्वासा के श्राप के कारण देवताओं के राजा इंद्र व सभी देवता दुर्बल तथा श्रीहीन हो गए. इस समस्या का हल निकालने के लिए भगवान श्री विष्णु ने समस्त देवताओं को समुद्र मंथन कर अमृत निकालने और उसमें राक्षसों की सहायता लेने की सलाह दी. इस समुद्र मंथन को करने के लिए मंदिराचल पर्वत को मंथन और वासुकी सर्प को मथनी की तरह उपयोग में लाने को कहा.
सकाळी 10:30 वाजता मोरया गोसावी क्रीडा संकुल केशवनगर या ठिकाणी होणार आहे. न भूतो न भविष्यती. गेली 27 वर्ष सातत्यानं काम केल्यानंतर जे काय फळ मिळतं ते म्हणजे 100वे संमेलन. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये असा अविस्मरणीय हा क्षण आयुष्यभर जतन करून ठेवण्यासारखा असणारा हा क्षण आणि या क्षणाचे साक्षीदार होण्याचं सद्भाग्य मला वाटतं आपल्या सर्वांच्या आईवडिलांची जी काही पुण्य असेल त्या निमित्ताने हा सोहळा आपण पाहत आहे. मला आनंद आहे. 100वे संमेलन देताना खूप रंजक कथा आहे. त्याच्यावर एक चित्रपट देखील होऊ शकेल. तिथे मिळवण्यासाठी फोन केला आणि मिळालं असं नव्हे. मी 2019 सालापासून प्रयत्न करतोय. 2019 साली 99वे संमेलन झालं. म्हणलं आता आपल्या हातून संमेलन गेलं. पण करोना आला. अर्थात मी काही चायनाला फोन वगैरे केला नव्हता करोना येण्यासाठी. पण करोना आला. अनेक आपण सवंगडी गमवले. तो 2 वर्षाचा कालखंड गेल्यानंतर परत निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये आपलं पॅनल आलं. तिथंही निवडणुका असतात बरं का. आणि त्या ठिकाणी तरीही परत माझ्या हातून हे संमेलन जात होतं. पण मोरया गोसावीची तीव्र इच्छा होती या चिंचोडच्या भूमीमध्ये जे जे प्रामाणिक काम करण त्याला फळ मिळतं. पण उशिरा मिळतं पण ते फळ मिळतंच. आणि सातत्यानं आपण जो या परिसरामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला ते माझ्या आईवडिलांच्या पुण्याईनं मला तो विश्वास सार्थ करण्याची संधी मला आज मिळत आहे. अनेक संकटे येतात. अनेक आव्हानं आली. पण कला क्षेत्रानं मला मानसिक धीर दिला. आधार दिला. जगण्याची दिशा दिली. जगण्याच्या दिशा देत असताना अनेक हृदयात मंगेशकरांपासून मंगेश पाडगावकर पासून रामचंद्रजी देखणे असतील यांची सहवास मिळाला आणि त्या सहवासातून हे सर्व घडत आहे. सकाळी आज सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या दिवसाची सुरुवात ही ते योगायोग येतो आणि 2 दिवसात कसा आता चालू होणार. पुण्यात पण कार्यक्रम चालू झाले. तो शुभारंभ आहे. उद्घाटन उद्या सकाळी साधारणतः 11 ते 11:15च्या दरम्यान होईल. पण सकाळी 7 वाजता ही शोभायात्रा निघेल आणि निश्चित संपूर्ण महाराष्ट्राला तुम्हाला दाखवता येईल की काळाच्या पडद्यावर लोप पावत चाललेली जी लोककला आहे. भराडी, गोंधळी, वराडी, वासुदेव, पिंगळा, धनगर, भिल्ल हे आम्ही निलंगापासून अमरावतीपासून बुलढाणा, लातूर, सोलापूर या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तो आपला कला जोपासतात. आणि भटका प्रकार असल्याकारणानं त्यांच्यावर खूप हलाखीचे आहेत. त्यानंतर मी प्रश्न हे करणार आहे आणि म्हणून आपण उद्या संमेलनाच्या माध्यमातून तो एक वर्ग आम्ही आणत आहे. भव्य दिव्य अशी शोभायात्रा असणार आहे आणि त्या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर बालनगरी आजपर्यंत 100व्या संमेलनाच्या निमित्तानं मी जे केलेले वेगळंच त्याचं स्टार्ट तुम्ही पाहिलं किती उत्साह आहे. नाटक तर हळूहळू हाऊसफुल होत चाललेली आहे. आज तर उद्या आजचे सगळे नाटक हाऊसफुल झालेले आहेत आणि हा जो उत्साह आहे ओसंडून वाहत आहे हा 100 खऱ्या अर्थानं 100व्या संमेलनाची प्रशांत दामले असतील, उदयजी सामंत असतील, आमचे सर्व मंडळी असतील, अजितदादा असतील यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करण्यासाठी मी असेल, राजेश कुमार सांगला असतील, राजू जैन असेल, कृष्णकुमार गोयल असेल आणि विशेषतः पी डी पाटील असतील, प्रकाश धारीवर असतील ही माणसं माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहिली. या जे दिसतंय तुम्हाला या सर्व लोकांनी मला आत्मविश्वास दिला आणि माझे 27 वर्षाची मेहनत ही मला आज खऱ्या अर्थानं त्याचं फळ मिळत आहे. 27 वर्षानंतर मी दुसरं संमेलन करण्याचं सद्भाग्य मला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही पाहता किती उत्साह आहे आणि लहान मुलांनीच ते सुरू व्हावं, पूर्वसंध्या व्हावी यासारखं पुढचं भविष्य रंगभूमीचं कसं असणार आहे तुम्ही जाणून घ्या.